आजच्या छानशा उपक्रमात मुले त्यांच्या वातावरणाशी परिचित होऊन वेगवेगळ्या वस्तू ओळखण्यास आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेण्यास शिकते. त्यांचे नीट लक्ष देऊन बघण्याचे, निरीक्षण करण्याचे कौशल्य देखील वाढेल. मुले एकमेकांशी गोष्टींची तुलना करणे, त्यांना समान श्रेणीमध्ये वर्गीकरण करणे आणि काही वैशिष्ट्यांनुसार त्यांची क्रमवारी लावणे हे देखील शिकतील. या उपक्रमासाठी तुम्हाला एक लहान टोपली किंवा पिशवी लागेल, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूला आढळणाऱ्या नैसर्गिक वस्तू जसे की पाने, दगड, खडे, काड्या, फुले इत्यादी गोळा करू शकता. ताई मुलांना सांगते की आज ते बाहेर बागेत जातील आणि येताना तिथे खाली जमिनीवर पडलेली पाने, फुले, दगड, खडे, काड्या जे काही मिळेल ते एकत्र गोळा करून या पिशवीत घेऊन येतील. त्यांनी आणलेल्या वस्तू समोर ठेवलेल्या एका कागदावर ठेवायला सांगते. नंतर ताई वेगवेगळ्या संकल्पना आणि वस्तूंची वैशिष्ट्ये समजून देण्यासाठी मुलांना वेगवेगळ्या कृती करायला सांगते आणि प्रश्नही विचारते. जसे की समोर ठेवलेल्या वस्तूंच्या ढिगाऱ्यातून 2 मुलांना ताई पाने वेगळी काढायला सांगते आणि एका मुलीला दगड वेगळे ठेवायला सांगते. एकीला काड्या वेगळे करायलाही सांगते. वेगळे केलेल्या वस्तूंमधून दगड जास्त आहेत की पाने असे विचारल्यावर मुले पाने असे योग्य उत्तर देतात, जे दिसताना जास्त दिसत आहेत. त्यापैकी आता हिरवी पाने ही ताजी आहेत, तर तपकिरी रंगाची पाने ही वाळलेली असल्याचे ताई सांगते. पुढे ताई मुलांना त्यापैकी हिरवी पाने आणि तपकिरी पाने वेगळी वेगळी करायला सांगते. मुले सर्व कृती उत्साहाने करतात. समोर ठेवलेल्या दगडांमधून एक दगड ताई हातात घेते आणि पानांमधून एक पान हातात घेत विचारते की यापैकी कोणते जड आहे. दगड असे बरोबर उत्तर मूल देतात. ते पान आणि दगड एका मुलीच्या हातात देत तिलाही कोणते जड आहे ते विचारते. मुलगी दगड असे बरोबर सांगते. 2 पाने हातात घेत कोणते पान मोठे आहे हे ताई विचारते. मुले बरोबर उत्तर देतात. उपक्रम अधिक आव्हानात्मक बनवण्यासाठी तुम्ही मुलांना वेगवेगळ्या वस्तू, त्यांचे माप, वजन, लांबी इत्यादींच्या आधारे वस्तूंची मांडणी करण्यास सांगू शकता. जसे इथे सर्वात मोठे पान, नंतर लहान, नंतर त्यापेक्षा लहान आणि नंतर सर्वात लहान पान असे ठेवलेले दिसत आहे. पुन्हा भेटू एका नवीन खेळासह एका नवीन उपक्रमामध्ये. धन्यवाद.